अरे ठेरडे, मला माहित होतं तू काहीतरी खोड काढणार म्हणजे काढणार. सटकलेल्या डोक्याच्या माणसा, तुझं डोकं सटकलेलं आहे पण माझं माइंड शार्प आहे. म्हणून मी आधीच एक माणूस अपॉइंट करून ठेवलाय, वडील म्हणून फोनवर तुझ्याशी बोलायला. नाही, काय झालं? नंबर आठवतोयस का? नाही नाही, सेव आहे. हा, मग लाव लवकर. हे घे. नॉर्मल कॉल नाही, मग व्हिडिओ कॉल लाव. व्हिडिओ कॉलवर तुझ्या वडिलांशी डोळ्यात डोळे घालून बोलता येईल मला. हवं आजोबा, ते शक्य नाहीये. म्हणजे तुम्हाला बोललो ना मी, वडील दौऱ्यावर असतात तर काही मीटिंग वगैरे मध्ये असले तर अचानक असं व्हिडिओ कॉल नाही उचलू शकत ना ते. का? म्हणजे साधा कॉल उचलू शकतात, व्हिडिओ कॉल उचलू शकत नाही. एवढा काय फरक आहे तो? फरक तो तेवढा नाही. ते काय आहे, म्हणजे नियम असतात ना त्यांचे. तर तू मंत्री आहे आता ते, तर मग असं अननोन व्यक्तीचा किंवा असं सिक्युरिटी रिझन्समुळे ते नाही उचलू शकत फोन. मग आपल्याला त्यांची वेळ घ्यायला लागते. ठीक आहे, मग तू त्यांची वेळ घे. हो, तेव्हा आपण बोलू तुझ्या अस्ताव्यस्त पिताश्रींशी. व्यस्त पिताश्रींशी. हो, नक्कीच. पण लवकर वेळ घे. हो, हे बघा ना, लगेच मेसेज टाकतो करतो. अक्कल शून्य भाडोत्री. काय करू या ठेड्याचं? हा काही ऐकायलाच तयार नाहीये. कुठून उभं करू खोटा बाप, आणि ते पण व्हिडिओ कॉलवर? नो 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 आर्यन, महागात पडेल ना हे व्हिडिओ कॉल, महागात पडेल. अरे भाई, बंद कर. नाही काय मधमाकी काय करते तू? ऑलरेडी त्या म्हाताऱ्यानं माझं डोकं आउट केलंय, त्यात तुझं काय भोंग्यासारखं. काय झालं तुम्हाला? कोण म्हातारं? तो ठेड्या, आर्मी रिटर्न. हा, त्यांना काय बोलायचं नाही. उगा खपून नाही घेणार. हा, खपून नाही घेणार. अगं 2 दिवस झाले ना तुला येऊन, 2 दिवसात त्याचा एवढा पोळका सुटला तुला? सॉरी, तसं नाहीये. तुम्ही सांगा काय झालंय? मी काय मदत करू शकते का तुमची? काय मदत करणार आहे माझी? माझ्यासाठी माझा बाप उभा करणार आहे? अहो तुम्ही सांगा फक्त. माझ्या ओळखीचे लय ऍक्टर्स आहेत. तुम्ही पैसे फक्त व्यवस्थित द्या. अगं, बापालाच उभं करायचं असतं तर मग तुला कशाला आणलं असतं इथे? मला वाटलं आत्याबाई उभं केली तर तो म्हणणार नाही बापान, पण नाही, त्याला बापाच हवाय. आता कुठून उभं करू मी बाप? तो थेड्या पण ऐकायला तयार नाही. तुला मी कशासाठी आणलं इथे? त्याला हँडल करायला ना. करते का तू त्याला हँडल? ऐका तुम्ही माझं, तुम्ही मला सविस्तर सांगा नेमकं काय झालंय ते. किचन मध्ये गेलो होतो मंजूला भेटायला. इनफॅक्ट त्याची मदत करायला गेलो होतो. तिथं तो ठेड्या येतो. काही दिवसांनी जेव्हा तुम्ही जॉबवर जाणार तेव्हा घरची सगळी जबाबदारी मलाच सांभाळायची आहे. ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल ना त्या दिवशी ना आपण बाहेर डिनरवर जायचं. हे भाडोत्री, तू इथे काय करतोस? मला तुझ्या वडिलांशी बोलायचं आहे. फोन लाव त्यांना. साधा कॉल नाही, मग व्हिडिओ कॉल लाव. तुझ्या वडिलांशी डोळ्यात डोळे घालून बोलता येईल मला. हे असं सगळं झालं. काय? तेच ना, काय करायचं तेच कळेना. कुठून लावून देऊ त्याला व्हिडिओ कॉल? मेजर जाम हुशार आहेत, ते कोणाचंच नाही ऐकणार. मी एक काम करते, मी माझ्या परीने काय करता येतं ना ते बघते. ए बाई, काही कर पण वाढवा नको करून देऊ. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही सगळं माझ्यावर सोडा. काकांना कसं हँडल करायचं ना ते माझ्यावर सोपवा. पण सध्या तुला आर्यनबद्दल असं का वाटतंय? वाघमाऱ्यावर तुम्हीच विचार करा की. म्हणजे बघा, मी तिला म्हणालो की मला तुझ्या वडिलांशी बोलायचं, तेव्हा तो कॉल करायला लगेच तयार झाला. पण जेव्हा मी त्याला म्हणालो की मला त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायचं, तेव्हा त्यानं लगेच नकार दिला. तो म्हणाला की माझे वडील दौऱ्यावर असतील, म्हणजे व्हिडिओ कॉल करण्याआधी त्यांची परमिशन घ्यावी लागेल.
वाघमारे मला सांगा, जगातला कुठलाही बाप पंतप्रधान का असना स्वतःच्या मुलासाठी 2 मिनिटं नाही देऊ शकत? बापाला व्हिडिओ कॉल करण्यासाठी परमिशन घ्यावी लागते, हे तुम्हाला तरी पटतं का? बरोबर आहे तुझं. वडिलांनी तरी मुलाला वेळ दिलाच पाहिजे ना. तेच म्हणणं आहे माझं. आणि वाघमारे अजून एक गोष्ट, त्याचे वडील त्याच्या प्रोटेक्शनसाठी त्याला गन देऊ शकतात आणि व्हिडिओ कॉलवर बोलायला वेळ देऊ शकत नाहीत. हे किती संशयास्पद आहे. वाघमारे काहीतरी फसते. वाघमारे मला सांगा, त्या मातेकरूचा शेवटचा कॉल कधी आला होता तुम्हाला? अरे त्या दिवशी नाही का, माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल त्याला कळालं बघ, तो बोलला होता फोनवर, तेव्हाच. त्याच्यानंतर काय परत फोन नाही आला त्याचा. सत्या काय झालं? नाही, काय नाही, मी सहज विचारलं. बर, मी आलेच. हो हो हा बोला. मेवणं पाहू ना, काय एवढं गडबडी बोलवले? थांबा जरा, मला सॉस घेऊन दे, मग कुठं जायचं तिकडे जाऊ. त्यात गाडी पंक्चर झाली, ढकलत आलो. सांगा कुठं जायचंय? पण मग जरा शांत हो, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. बोल की. काय तो आर्यन दिसतो तसं नाही. काय तर नवीन सांग. ते तिला ऐकून माझं कान इटलं आता. तीच तर बलमा. त्या आर्यनला आजच मी त्याच्या वडिलांना व्हिडिओ कॉल करायला लावला होता आणि त्यांनी नकार दिला मला, आणि कारण पण न पटण्यासारखं दिलं. काय? मला म्हटलं वडील दौऱ्यावर गेल्यात. आता मला सांग, वडील कॉलवर बोलू शकतात आणि व्हिडिओ कॉलवर नाही, असं कसं? सत्या, मला पहिल्यापासून ना त्याच्या काय गडबड वाटते. त्याच्या वागणुकीत पण बदल झालाय बघ. त्याचा खायचा दात वेगळा आहे, दाखवायचा दात वेगळा आहे. आणि त्याच्याबद्दल कुणाला माहित पण नाही, कुठनं आलाय, काय करत होता, काहीच माहित नाही. तेच तर, आता आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. तो नक्की कोण आहे, कुठून आलाय, आणि सगळ्यात महत्वाचं का आलाय, हे सगळं बघावं लागणार आहे. पण हे सगळं कसं शोधायचं आपण? एकदम सिंपल. सत्या, कुणाची तरी हिस्ट्री जॉग्राफी जाणून घ्यायची असेल ना, त्याचा मोबाईल हाताला लागला पाहिजे. आर्यनचा आपल्याला मोबाईल हाताला लागला तर मग त्याची अंडी पिंडी कुंडली सगळी बाहेर येते. एकदम भारी आयडिया आहे. पण पण त्याचा मोबाईल आपल्याला मिळणार कसा? मागच्या वेळेला त्याचा लॅपटॉप चेक करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं कसा ड्रामा केला बघितलास ना? सत्या, आता मागं काय घडलं त्याचा विचार करत बसू नकोस. पुढचा काय प्लॅन करायचा तो विचार कर. त्याचा मोबाईल काढायला काहीतरी जबराट आयडिया काढली पाहिजे, म्हणजे ना त्याला कळलं पण नाही पाहिजे कधी आपला मोबाईल लंपास केलाय ते. माझ्या सुपीक डोक्यातनं काहीतरी एक चांगली आयडिया निघलच, म्हणजे एकदम टंटन टिलिलीच असेल. बलमा, ही आपली लई जुनी आयडिया आहे. हीच आयडिया कामाला येणार आहे बघ.